नमस्कार. कृष्णसखी कलाकुसर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आज आपण हा रेखीव सुंदर असा लोकरीचा रुमाल बनवायला शिकणार आहोत. याला 30 ग्राम हिरवी, 30 ते 40 ग्राम केशरी रंगाची लोकर लागली आहे आणि 3 mm क्रोशिया हुक वापरली आहे. आणि मी या व्हिडिओमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप कसं विणायचं ते सांगितलं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि तुम्ही पण असाच लोकरीचा सुंदर रुमाल तयार करा. आणि व्हिडिओ बघताना जर व्हिडिओतील आवाजाची जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर आपल्या व्हिडिओला एक ऑप्शन असतो, तिथे तुम्ही सेटिंगमध्ये जाऊन ऑटो कॅप्शन सुरू केलं तर जे मी बोलत आहे ते मराठीत लिहून सुद्धा येईल. हे बघा याप्रमाणे. आणि तुम्ही हे वाचून सुद्धा फॉलो करू शकता, म्हणजे तसं प्रकारे बनवू शकता. त्यासाठी मी हे 2 रंग घेत आहे, केशरी आणि हिरवा. केशरी रंगापासून सुरुवात करू. त्यासाठी एक गाठ मारून घेते आणि 7 चेन करायच्या आहे. 1 2 3 4 5 6 7 7 चेन झाल्यावर पहिल्या चेनमध्ये जोडून घ्यायचे स्लिप स्टिचने. त्यानंतर 3 चेन करायच्या आणि या छोट्याशा गोलामध्ये डबल क्रोशिया करायचे 20 वेळा. 20 म्हणजे हे 3 चेनचा एक डबल क्रोशिया. आणि आता हा 1 2 3 झाले 4 असे आपल्याला टोटल 20 डबल क्रोशे करायचे आहे या छोट्या रिंगमध्ये. तर मी हे झाल्यावर दाखवते. हे बघा, हा आता पूर्ण राऊंड झाला. आता आपण याला स्लिप स्टिचने जोडून घेऊ 3rd चेनमध्ये सुरुवातीच्या. आणि आता सेकंड राऊंडसाठी पुन्हा 3 चेन घ्यायच्या, 2 3 आणि पुढच्या चेनमध्ये 2 डबल क्रोशे घ्यायचे. म्हणजे हा 3 चेनचा एक डबल क्रोशिया आणि आता याच्यात 2 डबल क्रोशे. मग नेक्स्ट याच्यात एक डबल क्रोशिया, त्याच्या पुढच्या याच्यात 2 डबल क्रोशे, त्याच्या पुढच्या याच्यात एक डबल क्रोशिया. म्हणजे हा पॅटर्न कसा आहे, 1 डबल क्रोशिया, नंतर 2, नंतर 1, या सिक्वेन्सने पूर्ण करून घेऊ. हे बघा, आता हा राऊंड पूर्ण झाला तर मी इथे पण 3ऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिचने जोडते. 3ऱ्या राऊंडसाठी पण 3 चेन घ्यायच्या आणि एक सोडून एक घेतलं होतं आपण, म्हणजे एक डबल क्रोशिया नंतर 2 डबल क्रोशिया. तर आता 2 सोडून डबल क्रोशिया घ्यायचे. 3 चेनचा एक, आता हा एक डबल क्रोशिया, 2 झाले. त्याच्या पुढच्या याच्यात 2 वेळा डबल क्रोशिया, म्हणजे एकाच चेनमध्ये 2 वेळा डबल क्रोशिया. त्यानंतर पुन्हा एक डबल क्रोशिया, त्यानंतर एक डबल क्रोशिया आणि त्याच्या पुढच्या चेनमध्ये 2 वेळा डबल क्रोशिया. एक 1 आणि 2, 1 1 2 अशा पॅटर्नने डबल क्रोशिया करून हा पण राऊंड पूर्ण करून घेऊ. हे बघा, 3रा राऊंड पूर्ण झाला. त्यानंतर मी स्लिप स्टिचने जोडलं आणि 4थ्या राऊंडसाठी काय केलं आहे, 1 2 3 स्टिचेसमध्ये सिंगल क्रोशिया घेतला, म्हणजे 1 वेळा डबल क्रोशिया घेतला आणि त्याच्या पुढे 2 वेळा डबल क्रोशिया, नंतर 3 वेळा एक डबल क्रोशिया आणि त्याच्या पुढे 2 वेळा एकाच स्टिचमध्ये डबल क्रोशिया. म्हणजे खाली आपण 1 2 नंतर 2, आता 1 2 3 आणि नंतर 2. तर या सिक्वेन्सनी हा राऊंड पूर्ण करून घेऊ. हे बघा, हा राऊंड
पूर्ण झाला. आणि हा जर थोडासा वाकत असेल ना तर इथे फर्स्ट जिथे 3 चेन घेतल्या त्याच ठिकाणी डबल क्रोशिया परत करून घ्यायचा. स्लिप स्टिचने जोडून घेतले. आता स्लिप स्टिचने जोडल्यानंतर पुन्हा नेक्स्ट राऊंडसाठी 3 चेन घेतल्या, त्याच ठिकाणी डबल क्रोशिया करून घ्यायचा. 2 झाले, 3 चेनचा एक आणि आता हा एक. त्याच्या पुढच्या याच्यात एक डबल क्रोशिया म्हणजे 2 नंतर 1, नंतरच्या याच्यात पुन्हा 2 वेळा डबल क्रोशिया, नंतर 1 वेळा. म्हणजे हा पण सिक्वेन्स कसा आहे 2 1 2 1, जसा आपण हा सेकंड राऊंड केला होता तसा. तर हा पूर्ण झाल्यावर दाखवते. हा सुद्धा राऊंड पूर्ण झाला. मी स्लिप स्टिचनी जोडून घेते आणि यानंतर हा धागा कापून घेते, कारण आता यानंतर आपल्याला हिरव्या धाग्याने पुढची डिझाईन करायची आहे. हे बघा सुंदर असा गोल तयार झाला. कुठे पण असे वाटी किंवा झोल पडत नाही आहे. आणि फिनिशिंगसाठी हा जो धागा राहिला आहे तो असा मागे ओढून घ्यायचा. आता हिरवा धागा जोडायचा आहे, त्यासाठी पण गाठ मारून घेते आणि कोणत्या पण एका ठिकाणी जोडून 3 चेन करून घ्यायच्या. 1 2 3 आणि त्याच ठिकाणी एक डबल क्रोशिया घ्यायचा. म्हणजे हे 2 झाले, 3 चेनचा एक, हा एक, परत एक डबल क्रोशिया, म्हणजे टोटल 3 झाले. आता 2 डबल क्रोशिया स्किप करून 1 2 तिसऱ्या याच्यामध्ये आपल्याला असेच 3 वेळा डबल क्रोशिया करून घ्यायचे या ठिकाणी सेम स्टिचमध्ये. 1 झाला, त्याच ठिकाणी 2, त्याच ठिकाणी तिसरा डबल क्रोशिया, पुन्हा 2 डबल क्रोशिया स्किप करायचे आहे, सोडायचे आहे आणि तिसऱ्या याच्यामध्ये 3 वेळा डबल क्रोशिया घ्यायची आहे. तर यानुसार हा पण राऊंड पूर्ण करायचा. 2 स्किप करायचे आणि 3 डबल क्रोशिया एकाच स्टिचमध्ये घ्यायची. मधोमध हिरव्या रंगाने एक चेन घ्यायची नाही, डायरेक्ट पुढच्या स्टिचमध्ये डबल क्रोशिया घ्यायचे आहे. तर यानुसार पूर्ण करून घेऊ. हे बघा आता हा पण राऊंड पूर्ण झाला आणि मी इथे स्लिप स्टिच करून कट करून घेते, कारण याच्यानंतर आता केशरी रंगाचा धागा घ्यायचा आहे. आता हा हिरव्या रंगाने झाल्यावर पुन्हा ऑरेंज रंगाचा धागा घ्यायचा आहे, त्याला गाठ मारून घ्यायची. नंतर हे जी गॅप आहे इथे कुठे पण जोडू शकतो, तर इथे जोडायचं. सिंगल क्रोशियाने जोडून घ्यायचं. 2 चेन करायच्या, 1 2. नंतर इथे जसं आपण डबल क्रोशियाच्या वेळेस 1 वेळा हे घेतो, धागा घेतो हुकवर, 1 वेढा घेतो आणि ट्रिपल क्रोशियाच्या वेळेस 2 वेळा वेढा घेतो, 2 वेळा वेढे घेतो धाग्याचे. तर आता 3 वेळा वेढे घ्यायचे आहे हुकवर. आणि हे जे 2 स्लॉट आहे 3 डबल क्रोशियाचे, ते सोडून पुढच्या गॅपमध्ये जोडायचं. 1 2 3 4 अशी 4 वेळा हुक काढायची. 2 चेन करायच्या, पुन्हा तसेच 2 3 वेळा वेढे घ्यायचे धाग्याचे हुकवर आणि हुक काढायची. दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा आणि हे चौथ्यांदा. पुन्हा 2 चेन घ्यायचे आणि ह्याच जागेमध्ये 3 वेळा वेढे घेऊन 1 2 3 आणि 4. आता हे किती झाले, 1 2 3 झाले. तर असे आपल्याला 6 करून घ्यायचे आहे एकाच स्पेसमध्ये याच ठिकाणी. आणि मध्ये मध्ये 2 चेनची गॅप ठेवायची, 1 2, पुन्हा
3 वेळा वेढे घेतले. ट्रिपल क्रोशेटच्या पेक्षा 1 वेळा जास्त घेत आहे आपण. तर असं 6 झाल्यावर दाखवते मी. हे बघा 1 2 3 4 5 6 वेळा आपण असे घेतले आहे खांब 3 वेढ्यांची आणि मध्ये 2 चेन करायच्या. पुन्हा हे 1 आणि 2 स्लॉट सोडून पुढच्या स्पेसमध्ये जोडून घ्यायचं सिंगल क्रोशियाने. 1 2 चेन घ्यायच्या. पुन्हा 1 2 3 वेढे घ्यायचे. 1 आणि 2 जो हिरव्या रंगाचा डबल क्रोशेटचा स्लॉट आहे तसे 1 2 सोडून पुढच्या गॅपमध्ये जोडायचं. 1 2 3 4 वेळा हुक काढायची. 2 चेन करायच्या. पुन्हा त्याच ठिकाणी असे 3 वेढे घ्यायचे धाग्याचे आणि जोडायचे आहे. तर इथे पण मग आता असे 6 करायचे. 1 2 3 6 असे इथे जसे केले तसेच. आणि इथून पुढे 2 चेन करून इथे सिंगल क्रोशाने जोडायचं. तर ही पाकळी जशी आपण केली आहे तशीच पूर्ण म्हणजे इथे 2 2ची गॅप राहील आणि 2च्या मधामध्ये फूल बनत जाईल. तर अशा प्रकारे हा पूर्ण करून घेऊ राऊंड. हा पण राऊंड पूर्ण झाला. म्हणजे हे 6 पाकळ्यांचं फूल झालं. त्यानंतर 2 चेन नाही घेतल्या मी इथे, डायरेक्ट इथे जोडून घेत आहे. एक चेन करून हा धागा कापून घेते. स्लिप स्टिचने जोडलं. पुढच्या राऊंडसाठी हिरवा धागा घ्यायचा, गाठ मारून घेते आणि हे जे फूल आहे 6 पाकळ्यांचं आणि मध्ये मध्ये 2 चेनची गॅप आहे तर त्याच्या पहिली जी गॅप आहे इथे मी जोडते हिरवा धागा सिंगल क्रोशियाने. 2 चेन करते आणि याच ठिकाणी डबल क्रोशिया करायचा. 3 चेनचा एक डबल क्रोशिया समजायचा. आता केला तो एक म्हणजे 2 झाले आणि आणखीन एक असे एकूण 3 डबल क्रोशे केले याच्यात. आता पुढच्या 2 चेनच्या गॅपमध्ये पुन्हा डबल क्रोशे 2 वेळा, म्हणजे इथे 3 वेळा इथे 2 वेळा. आता पुढच्या गॅपमध्ये सुद्धा 2 वेळा डबल क्रोशे. एका गॅपमधून दुसऱ्या गॅपमध्ये जाताना कोणतीच चेन घेतली नाही, सरळ डबल क्रोशाच घेतला आहे नेक्स्ट गॅपमध्ये. तर इथे आता मधात आलं आहे. तर मधातल्या याच्यात कसं करायचं आहे, 2 डबल क्रोशे नंतर 2 चेन आणि पुन्हा त्याच ठिकाणी 2 वेळा डबल क्रोशे, म्हणजे मधातल्या याच्यात 4 वेळा झाले. पुन्हा पुढच्या याच्यात 2 वेळा डबल क्रोशे 2 आणि त्याच्या पुढच्या याच्यात 3 वेळा डबल क्रोशे 1 2 3. म्हणजे हा पॅटर्न लक्षात आला असेल कसं आहे. तर
हे झाल्यावर डायरेक्ट पुढच्या फुलामध्ये डबल क्रोशिया घ्यायचा. मधोमध चेन नाही घ्यायची आहे. एक, इथे पण पहिल्याच्या 3 वेळा, नंतर 2 वेळा. पुन्हा एकदा सांगते आहे. आणि नंतर जो मधातला येईल त्याच्यात 4 वेळा करायची आहे डबल क्रोशिया. पण 2 झाल्यावर मधात 2 चेनची गॅप घ्यायची. परत त्याच स्पेसमध्ये 2 डबल क्रोशिया, जे 3, 2, 4. पण मधात 2 चेनची गॅप, परत 2 आणि इथे 3. सुरुवातीची आणि शेवटच्या पाकळीमध्ये आपण 3 डबल क्रोशिया घेतले आहे. आणि दुसऱ्या आणि चौथ्या पाकळीमध्ये, ह्या दुसऱ्या आणि चौथ्या पाकळीमध्ये 2 डबल क्रोशिया घेतले. मधात 4 घेतले. 2-2 च्या मध्ये 3 चेनची गॅप. तर अशा प्रकारे पूर्ण राऊंड करून घेते. झाल्यावर दाखवते. हा राऊंड पूर्ण झाला. आणि आता हे बघा, हे इथे जॉईन करताना स्लिप स्टिचने शेवटी जॉईन करत असतो, तिथे करताना थोडं मला असं टाईट वाटत आहे. तर मी काय करेल, इथे 3 करायचे होते पण मी 1 एक्स्ट्रा केला. आणि इथे स्लिप स्टिचने जॉईन करण्याच्या ऐवजी पुन्हा इथे 1 डबल क्रोशिया घेते. जर तुम्हाला बरोबर वाटत असेल तर काही आवश्यकता नाही, पण तुम्हाला पण असं थोडं टाईट वाटत असेल तर असं करू शकतो. 1 डबल क्रोशिया घेतल्यानंतर मग मी इथे ते जोडून घेते स्लिप स्टिच. 1 चेन घेते आणि हा धागा कापून घेऊ, कारण आता नेक्स्ट राऊंड ऑरेंज धाग्याने बनवायचा आहे आपल्याला. ऑरेंज धागा जोडण्यासाठी गाठ मारून घ्यायची आहे. आणि इथे जो 2 चेनचा गॅप आहे तिथे याला जोडायचं आहे सिंगल क्रोशियाने. 2 चेन घ्यायच्या, त्याच ठिकाणी एकूण 6 घ्यायचे. 1, 2, 3, 4, 5, 6. आणि त्याच ठिकाणी 3 वेढे घेऊन जोडायचं आहे. म्हणजे इथे जसं आपण घेतले होते 3 वेढे घेऊन, आणि नंतर ते 3 वेळा हुकमधून काढायचे. मधोमध 1 चेनची गॅप. इथे आपण 2 चेनची घेतली होती या राऊंडसाठी, पण या राऊंडसाठी 1च चेनची घ्यायची. आणि बाकी जो ट्रिपल क्रोशियासारखा घेतो आहे आपण तो तसाच घ्यायचा. पण ट्रिपल क्रोशियामध्ये 2 वेळा वेढे घेतो, इथे 3 वेळा घेत आहोत. 3 वेळा आणि मधात 1 चेनची गॅप. 3 असे इथे 1, 2, 3, 4 आणि 5, 6. एकूण 6 पाकळ्या करून घ्यायचे. 1, 3 वेळा काढून घ्यायचे. असे एका फुलामध्ये 6. 1, 2, 5 झाले. आणखी 1 याच ठिकाणी करून घेऊ, म्हणजे एकाच स्पेसमध्ये 6 पाकळ्या झाल्या पाहिजे. पुन्हा 1 चेन. हे आता 6 वेळा झाल्यानंतर पुढच्या गॅपमध्ये घ्यायचं आहे, मोठ्यावाल्या गॅपमध्ये. तर तिथे घेताना इथे जसे 3 वेळा वेढे घेतले होते तशी इथे 4 वेळा वेढे घ्यायचे. कारण हे खोल आहे तर आपल्याला याची थोडी हाईट जास्त पाहिजे आहे, तेव्हाच हे सगळेच फुलं एका हाईटचे होतील. तर 1, 2, 3, 4 असे 4 वेळा वेढे घेऊन नंतर मग इथे जोडायचं. 1, 2, 3, 4 आणि 5 असं 5 वेळा हुकमधून काढायचे ते 4 वेढे. मधात 1 चेनची गॅप, तशीच
4 वेळा विडे. हे पण 6 पाकळ्या करायच्या अशा 3 4 आणि 5. 5 वेळा हुकमधून काढायचं. हे बघा आता याची हाईट आणि याची हाईट सारखी दिसत आहे. 1 2 1 चेनची गॅप ठेवत जायची. 2 3 4 4 वेढे घेऊन परत तसंच करायचं आहे. असे एकूण 6 करून घ्यायचे आहे आपल्याला. 5 वेळा हुकमधून धागा काढायचा. तसे इथे 4 वेळा वेढे घ्यायचे, इथे 3 वेळा वेढे घ्यायचे आणि जिथे खोल आहे तिथे 4 वेळा, जिथे उंचवटा आहे तिथे 3 वेळा. जे आपण हुकवर असे वेढे घेतो ते फक्त या खोलगट भागात जास्त घ्यायचे आणि बाकी 1 चेनची गॅप सगळीकडेच ठेवायची आहे आणि 6 पाकळ्या ठेवायच्या. तर असं पॅटर्ननी हा पण राऊंड पूर्ण करून झाल्यावर दाखवते. हे बघा हा ऑरेंज रंगाने घेऊन झाला होता. झालेला नंतर मी हिरव्या रंगाने पण करून घेतला, कारण हा सेम यासारखाच आहे, याच राऊंड सारखा आहे. त्यामुळे तुम्ही थोडं मागे जाऊन हे बघितलं तर तुम्हाला हा करता येईल. तरी सांगून देते की इथे 3 वेळा डबल क्रोशे, मग 2 वेळा डबल क्रोशे आणि मधात 2 चेनची गॅप असंच इथे करायचं आहे. आणि पुढच्या फुलामध्ये जाताना चेन नाही घ्यायची होती. तर या प्रकारे हा राऊंड पूर्ण करून घेतला. आता पुन्हा ऑरेंज रंगाने करायचा आहे, तर तो मी गाठमार जोडून घेतला सिंगल क्रोशे आणि इकडे 6 चेन घ्यायचे आहे. 1 2 3 4 5 6. हा पण राऊंड ह्याच राऊंड सारखा आहे, पण तरी दाखवते. 6 चेन झाल्यावर 1 2 3 वेळा फंदे घ्यायचे, म्हणजे वेढे घ्यायचे. 3 वेढे झाल्यावर याच ठिकाणी जोडून घ्यायचं. 1 2 3 आणि 4 वेळा हुक काढून घ्यायची. मध्ये 1 चेनची गॅप. पुन्हा त्याच ठिकाणी तसंच करायचे. 3 वेढे घेऊन जोडायचं आणि असे 6 पाकळ्या करायच्या. एका पाकळीतून दुसऱ्या पाकळीत जाताना 1 चेनची गॅप घ्यायची. मग हे पूर्ण फूल झालं की एका फुलातून दुसऱ्या गॅपमध्ये जाताना पण 1 चेनची गॅप घ्यायची. जसं आता हे पूर्ण झालं, इथे जोडायचं आहे, तर तेव्हा 1 चेनची गॅप घ्यायची. हे बघा आता 6 पाकळ्या करून झाल्या आणि आता पुढच्या गॅपमध्ये पण अशाच पाकळ्या करायची आहे. तर मधोमध 1 चेनची गॅप घ्यायची. इथे आपण 3 वेढे घेतले होते, पण आता आपल्याला 4 घ्यायचे, कारण हा खोलगट भाग आहे. तर या फुलाची हाईट थोडी जास्त लागेल म्हणून आपण 4 वेळा वेढे घेतले आणि मग 5 वेळा क्रोशा हुक काढावा लागेल. मध्ये इथे पण 1 चेनची गॅप, 3 4 वेळा वेढे आणि त्याच ठिकाणी जोडायचं. 2 3 4 आणि 5 वेळा हुकमधून धाग्यामधून हुक काढायची. पुन्हा 1 चेन. असे इथे पण 6 पाकळ्या करायच्या. पुन्हा मग इथे 1 चेन घेऊन इथे याप्रमाणे 3 वेढे घेऊन 6 पाकळ्या करायच्या. म्हणजे यासारखाच हा राऊंड राहणार आहे. तर झाल्यावर दाखवते. हे बघा हे अशा प्रकारे होत आहे. आणि ह्या राऊंडमध्ये जर आपल्याला असाच हे वाटत असेल झोल पडल्यासारखं, तर मग इथून इकडे जाताना जी 1 चेन घेतली आहे ती न घेता सरळ डायरेक्टच आपण पुढच्या गॅपमध्ये घेऊ शकतो. असं अशा प्रकारे मी ऑरेंज रंगाचा पूर्ण केला आणि त्याच्यानंतर ग्रीन रंगाचाही केला, कारण तो पण असाच आहे. फक्त फरक एवढाच आहे की याच्यात आपण 2 सुरुवातीला 3 2 नंतर इथे 2 आणि मध्ये 3 चेन घेतल्या. पण या राऊंडमध्ये सुरुवातीला 1 डबल क्रोशिया
नंतरच्या पाकळीत 2 डबल क्रोशिया आणि नंतर 1, मग मधोमध 2 चेन आणि पुन्हा 1, मग 2 डबल क्रोशिया आणि मग 1 आणि सरळ पुढच्या पाकळीमध्ये म्हणजे फुलावर तशा प्रकारे डबल क्रोशिया करून घेतली. तर मी असे एकूण 1, 2, 3 राऊंड केले. तुम्हाला जर याच्यापेक्षा मोठा साईज बनवायचा असेल तर हेच आणखीन राऊंड रिपीट करू शकता सेम ह्याच पॅटर्नने जसं इथे घेतलं तसं. फक्त इथे आपण जिथे एक चेन घेतो किंवा एकही घेतली नाही तिथे आपल्याला चेन वाढवावी लागेल. तर आळस होत असेल तर चेन वाढवायच्या, ढिलं होत असेल तर चेन कमी करायच्या. तर असं थोडं मॅनेज करून तुम्ही पुढचे याच पॅटर्नने राऊंड करून घेऊ शकता, तुम्हाला जितकं मोठं हवं तितकं. आणि ते सगळे झाले की मग हा शेवटचा राऊंड आहे बॉर्डरचा. तर तो कसं करायचा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 एकूण 8 चेन करायच्या. नंतर याच्यात तिसऱ्या चेनमध्ये जाऊन एक सिंगल क्रोशा घ्यायचा. परत 1, 2, 3, 4, 5 चेन करायच्या आणि ही जी पुढची 2 चेनची गॅप आहे तिथे जोडायचं सिंगल क्रोशाने. मग ते असं छान जाळीसारखी तयार होत आहे. तर बस हा राऊंड पूर्ण असाच करून घेतला की आपला हे रुमाल पूर्ण होईल. तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा. हे पूर्ण झाल्यावर दाखवते. या प्रकारे अशी किनार करून झाली की मग आपल्याला स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे. इथे जिथून सुरुवात केली होती तिथे आणि एक चेन करून हा धागा कापून घेऊ. आणि व्यवस्थित फिनिशिंग येण्यासाठी जे काही उरलेले धागे आहे ते असे मागच्या बाजूने ओढून घ्यायचे. असे सगळे धागे मी ओढून घेणार आहे. तर अशा प्रकारे हा रेखीव सुंदर नाजूक रुमाल लोकरीचा तयार झाला आहे. तुम्हाला पण ही डिझाईन नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि असेच विविध प्रकारचे थालपूस डिझाईन, लोकरीचे रुमाल आणि क्रोशाच्या वस्तूंचे व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड करत असते. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन पण दाबून ठेवा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.